नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की तुमचं शिक्षण काय झाले, तुमचं माहेर कोणतं आहे, तुमचं वय किती आहे. तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला देणार आहे. तर बऱ्याच दिवसापासून असं होतं की तुमचं शिक्षण काय, तुमचं शिक्षण काय, मेन म्हणजे शिक्षणाचंच होतं सर्वांना. असं वाटत होतं की तुमचं शिक्षण काय, कारण मी सांगितलेलंच नाही आहे माझं शिक्षण काय काय नाही, असं मी सांगितलेलंच नाही आहे अजून काय. त्याच्यामुळे सर्वांना तेच वाटतं की तुमचं शिक्षण काय झालं ते सांगा. खूप दिवसापासून जे सबस्क्रायबर जुने आहेत त्यांना पण माहिती आहे की मी अजून शिक्षणात सांगितलेलं नाही आहे की माझं शिक्षण काय झालं ते. तर मी आज तुम्हाला जेवढे होता होईल तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मी योगिता, तुम्हाला माहितीच आहे माझं नाव वगैरे. आणि माझं वय तर 33 आहे आणि माझं शिक्षण झालेलं आहे 6वी शिक्षण झालेलं आहे माझं. आणि माझं माहेर आहे तुळजापूर. तुम्हाला असं सर्वांना वाटेल की एवढं कमी कसं काय शिक्षण झालं, असं वाटत नाही तुमच्याकडे बघून. असं मला सर्वजण म्हणतात, मी कमी जरी शिक्षण झालेलं असं सांगितलं ना तरी मला सर्वजण तेच म्हणतात की म्हणजे तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतच नाही की तुमचं शिक्षण एवढं कमी झालं असेल. आता तर काही जणांना विश्वासच नाही ना की मी 6वी शिक्षण झालं आहे असं म्हटले तर. ते म्हणजे एवढं कमी शिक्षण व्हायचं कारण म्हणजे कसं होतं, माझे आई आणि वडील पण अपंगच होते. आई हाताने अपंग होती आणि वडील पायाने अपंग होते. त्याच्यामुळे थोडंसं अवघड होतं. आम्ही तिघंजण होतो, मीच मोठी होती घरामध्ये आणि माझे दोघं भाऊ लहान होते. मग पहिलं बालविवाह पण खूप व्हायचे. तर तेव्हा माझं 6वी झाल्यानंतरच माझं लग्न झालं. लग्न केलं त्यांनी. मी 14 वर्षाचीच असेल तेव्हा. लग्नात खूप लहान होते मी, खूप लहान दिसायचे. आणि माझे 18 वर्ष झाल्यानंतर म्हणजे 18व्या वर्षातच मला दोघं मुलं झालेली आहेत. खूप कमी वयामध्ये लग्न झालेलं असल्यामुळे मुलंही लवकरच झाले. आणि पुढचं शिक्षण कसं काय घेणार, घर सांभाळायचं की मुलं सांभाळायचे, त्याच्यामुळे शिक्षण नाहीच घेता आलं पुढचं. तर असं शिक्षणाचं होतं. काय करणार आता, आईवडिलांच्या पुढं पण जाता येत नव्हतं. पहिलं कसं होतं, जे आईवडील म्हणतील तसंच. आणि दुसरा प्रश्न म्हणजे माझं माहेर तर तुळजापूर आहे. तुळजापूरच्या थोडंसं अलीकडं आहे. 20-25 मिनिट, 25 पण नाही, 15 ते 20 मिनिटं लागतात फक्त जायला तुळजापूरमध्ये. तर खूप जवळ आहे. तर मग तुळजापूरच समजायचं थोडक्यात. आणि माझं वय माझं 33 आहे. आता थोडीशी तब्येत झाल्यामुळे थोडं जास्त वाटतं, पण एवढं पण काही जास्ती म्हणजे वाटतं तेवढं जास्ती पण नाही. पण 33 वय आहे माझं. तर जेवढे होता होईल तेवढे तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन मी. खूप दिवसाचं चालू होतं सर्वांचं की मॅडम तुमचं शिक्षण काय झालं आहे, तुमचं शिक्षण काय झालं आहे ते सांगा, तुमचं वय काय आहे ते सांगा, आणि तुमचं माहेर कोणतं आहे. माहेर तर मी लाईव्हमध्ये सांगतच असते की तुळजापूर आहे माहेर असं म्हणून. फक्त मी शिक्षण सांगितलेलं नव्हतं. आणि असं कमी झाले म्हटलं तरी पण असं कोणाला विश्वास येत नव्हता की एवढं कमी नसेल झालं शिक्षण, असं वाटायचं सर्वांना. पण नाही, माझं तेवढं झालेलं आहे शिक्षण. आणि काय असतं, परिस्थिती पण असते की परिस्थितीनुसार पण माणसानं म्हणजे वागलं पाहिजे. आता काय करणार, ती परिस्थितीच नव्हती आमची शिक्षणाची पुढे. तर असंच झालं. माझ्या भावांचे पण 9वी-10वी अशीच झालेली आहे. सर्वांचे हे प्रश्न होते, सर्वांचे बऱ्याच दिवसापासूनचे. तर मी त्याचं उत्तर तुम्हाला आज दिलेलं आहे. आणि राहिला प्रश्न अजून एक की तुम्हाला सूनबाई पण आहेत, माझा मुलगा आर्मीत पण आहे, अजून एक मुलगी पण आहे. आणि अजून एक प्रश्न असतो की प्रणिता तुमची सूनबाई आहे का? तर हो, माझी सूनबाईच आहे. कसं झालेलं आहे, माझं पण दुसरं लग्न झालेलं आहे आणि सरांचं पण दुसरं लग्न झालेलं आहे. कारण त्यांचे 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मोठा मुलगा जो आहे तो आर्मीत आहे. मी तुम्हाला सांगते ना की मोठा मुलगा आहे तो आर्मीत आहे. त्याचेच सूनबाई म्हणजे त्याची बायकोच आहे ना ती प्रणिता आहे. आणि जी मुलगी आहे ती तुम्ही पाहिली असेल व्हिडिओमध्ये, ती मुलगी आहे. आणि ते दोघं मुलं जे आहेत ते दोघं मुलं आहेत ते माझे आहेत. पण इथे सांगताना फक्त हे त्यांचे आणि माझे असं चालू आहे. पण असं घरामध्ये कधीच म्हणजे कधीच नाही, तुझं माझं असं कधीच नाही. एकदम इतकं प्रेमाने राहतो आम्ही सर्वजण. आणि ते पण मुलं खूप चांगले आहेत, हे पण मुलं खूप चांगले आहेत. असं मी कधीच म्हणजे सरांनी पण नाही कधी असं हे केलं
ते मुलं वेगळे, हे मुलं वेगळे आणि मी कधीच नाही. आता तुम्हाला दिसत असेल सगळ्या गोष्टी, तर कधीच असं म्हणजे भेदभाव कधीच नाही आणि ते मुलं पण नाही, कधीच भेदभाव नाही. खूप चांगले राहतात, ते पण मुलं खूप छान राहतात आणि हे पण दोघं खूप छान राहतात. आणि मेन म्हणजे आपल्यावर पण असतं, आपण कसं वागतो सर्वांशी वगैरे, त्याच्यावर पण असतं. तर खूप सगळे एकदम मस्त मजेत राहतात, काही टेन्शन नाही आणि खूप छान फॅमिली आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल सर्वजण. तर अशी फॅमिली आहे आमची, खूप छान आहे. कधीच मुलांनी पण असं दुजेपणा नाही केला, त्या पण नाही मोठ्या आणि ह्या लहान आहे, कोणीच नाही. खूप छान राहता, एकदम व्यवस्थित राहता आणि अशी फॅमिली आहे आमची. म्हणजे असं सर्वांना होतं की अरे तुम्ही तर एवढ्या आहात, म्हणजे लहान वाटतंय तुम्ही तर, तुम्हाला 4 मुलं कसं काय, किंवा तुम्हाला सूनबाई कसं काय, असा तुमचा प्रश्न राहायचा. तुम्हाला सूनबाई आहे? तुम्ही म्हणजे असं असं आश्चर्याने विचारायचे की खरंच तुम्हाला सूनबाई आहे असं. तर असं आहे आमचं. आज बरेचसे तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला भेटले, कारण खूप दिवसाचं चालू होतं की मॅडम शिक्षण सांगा, शिक्षण सांगा, शिक्षण सांगा. सांगितलं तुम्हाला माझं शिक्षण काय झालं ते. आणि हां, आणि परिवाराचे पण थोडीशी तुम्हाला माहिती दिली की असं आहे आमचं. सूनबाई आहेतच, 4 मुलं आहेतच. तर कसं वाटतंय, माझे विचार कसे वाटतात तुम्हाला, किंवा कशी वाटली म्हणजे माझी जी स्टोरी सांगितली ती थोडक्यात, ती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.